ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना राष्ट्रवादीकडून अभिवादन। स्मारक सुशोभीकरणासाठी पाठपुरावा करणार किरण कांबळे। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार पक्षाकडून मिरज येथील अण्णाभाऊ साठे पुतळा येथे पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं। यावेळी मिरज शहर कार्याध्यक्ष किरण कांबळे म्हणाले की आमदार इद्रिस नायकवडी यांच्याकडे प्रस्ताव सादर करून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारक सुशोभीकरणासाठी प्रयत्न करणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं। यावेळी माजी नगरसेवक अथर नायकवडी, चंद्रकांत मैंगुरे, मिरज शहराध्यक्ष ईश्वर जनवाडे, मिरज शहर कार्याध्यक्ष किरण कांबळे, सांगली शहर जिल्हा अध्यक्ष राधिका हारके, तालुका अध्यक्ष नीता आवटी, मिरज शहर अध्यक्ष शीतल सोनवणे तसेच अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। महानकरी न्यूजसाठी आदिमानी, मिरज। आज विश्व साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी आहे। पुण्यतिथीनिमित्त आज मिरज शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आम्ही अभिवादन करण्यासाठी उपस्थित झालो आहे। अण्णाभाऊ साठे यांनी शाहिरीच्या माध्यमातून लोकांचे समाजाचे प्रश्न भरपूर सोडवले होते आणि आज त्यांनी समाज सुधारण्यासाठी काम केले। त्यासाठी आम्ही मिरज शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अभिवादन करण्यासाठी उपस्थित झालो। बहुसंख्य राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने आम्ही अभिवादन करतो। नमस्कार। आज साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी आहे। पुण्यतिथीच्या निमित्तानं राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकाऱ्यांची जी नूतन निवड झाली आहे त्यांच्यातर्फे आज श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही या ठिकाणी एकत्र झालो आहे। तसं जर बघितलं तर अण्णाभाऊ साठेंचं कार्य लय मोठं आहे, परंतु त्यांचं पूर्ण कार्याचा उलगडा अजून पण तमाम गोरगरीब जनतेला झालेला नाही आहे आणि त्यांची शिकवण आणि त्यांचा समाज सुधारण्याचा वारसा तळागाळापासून पोचवण्याचं काम यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पक्षाच्या वतीनं आम्ही सर्व पद्धतीने करणार आहे। तसंच हे आपण बघू शकता की मागं जे अण्णाभाऊ साठे पुतळा आहे त्याच्या सुशोभीकरणासाठीही आम्ही लवकरच आमचे लोकप्रिय आमदार इद्रिसभाई नायकवडी यांच्याकडे एक प्रस्ताव देऊन त्या पुतळ्याचं पण सुशोभीकरण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे। राष्ट्रवादी पदाधिकारी त्यांच्या त्यांच्या कार्यकिर्दीबद्दल आज लोकांकडे जनजागृती करण्यासाठी आणि तसेच अनेक जणांचे प्रबोधनाचे कार्य वेगवेगळे आहे, पण अण्णाभाऊ साठेंचं प्रबोधन हे त्यांच्या शायरीतून त्यांनी केलेलं आहे, पण ते समाजापर्यंत काहींना पोचले काहींना पोचले तेच पोचण्याची जबाबदारी आज आम्ही राष्ट्रवादी पक्षाने घेतलेली आहे। धन्यवाद।